नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंडो टिबिटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल या दोन पदांसाठीची ही भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 50 पेक्षा अधिक पदं जी आहेत ती पदं भरली जाणार आहेत. या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यासाठीचा इलिजिबल क्रायटेरिया काय आहे, त्याचबरोबर फिजिकल जे काही फिटनेस तुम्हाला लागणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे आणि याची परीक्षा फी कशी असणार आहे. मित्रांनो, याची परीक्षा फी जी आहे ती अतिशय कमी परीक्षा फी या भरतीसाठीची आहे. त्याचबरोबर ही जी भरती आहे ती भरती ऑल ओव्हर इंडियामधून होणार आहे. तर मित्रांनो, या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या दोन पदांसाठीची ही भरती आहे. याचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते 24 डिसेंबर पासून सुरू झालेले आहे आणि याची जी लास्ट तारीख आहे ती 22 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. बघा आता, हेड कॉन्स्टेबल मोटार मेकॅनिकल साठीच्या 7 पोस्ट आहेत आणि तुम्ही इथं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते पाहू शकता. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल मोटार मेकॅनिकल त्याच्यात 44 पोस्ट आहे आणि त्या 44 पोस्टचं कशा पद्धतीनं रिझर्वेशन आहे कास्टनुसार ते तुम्ही इथं पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता आहे त्या कॅटेगरीसाठी काय करायचंय, तुम्ही इथं ऍप्लिकेशन करायचं आहे. बघा, याच्यासाठीचा जो काही पे स्केल आहे तो पे स्केल किती आहे इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. बघा, पे स्केल आहे 25,500 ते 81,000 100 रुपये 7 पे नुसार हा तुमचा पे स्केल आहे. हेड कॉन्स्टेबल मोटार मेकॅनिकलचा पे स्केल बघा किती आहे, 21,700 ते 69,100 रुपये 7 पे नुसार हा पे स्केल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. बघा, इलिजिबल क्रायटेरिया काय आहे इथं तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे हेड कॉन्स्टेबल साठीचं आणि क्वालिफिकेशन बघा 10+2 म्हणजे तुमची 12वी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा मेकॅनिकलचा ITI असणं इथं आवश्यक आहे. इथे तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ही आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला आहे ते विद्यार्थी हे इथं अप्लाय करू शकतात. कॉन्स्टेबल साठीचा बघा काय आहे क्रायटेरिया, त्यांचं एज आहे ते 18 ते 25 वर्ष असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचा ITIचा जो ट्रेड आहे तो ITIचा ट्रेड झालेला असणं इथं आवश्यक आहे किंवा इथं तुम्हाला 3 इयर एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचा जो काही मोटार मेकॅनिकलचा ट्रेड आहे त्याच्यामध्ये तुमचा 3 वर्षाचा काय पाहिजे इथं एक्सपिरियन्स पाहिजे. एज रिलॅक्सेशनच्या काही इथं तुम्हाला अटी देण्यात आलेल्या आहे. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला एज मध्ये इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी कशा पद्धतीनं एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही इथं तक्त्यामध्ये पाहू शकता आणि त्यानुसार तुमचं एज कशा पद्धतीने इथं परफेक्ट मॅच होत आहे ते पाहायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर बघा की जे काही एक्स सर्व्हिसमन आहेत त्यांच्यासाठी ज्या काही इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला पाहायचं आहे तिथं फिजिकल स्टँडर्डनेस जे आहे ते कशा पद्धतीने असला पाहिजे कास्टनुसार ते इथं तुम्ही पाहू शकता. बघा, हाईट आणि विड्थ किती असली पाहिजे हे इथं दिलेलं आहे. हे प्रत्येक स्टेटनुसार किती असली पाहिजे हे इथं देण्यात आलेलं आहे. आपण ज्या स्टेटमधून येता त्या स्टेटमध्ये किती हाईट विड्थ आणि चेस्ट तुमची असली पाहिजे हे इथं पाहायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्डनेसच्या ज्या काही सूचना आहेत किंवा ज्या काही अटी आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहे. त्याही तुम्ही मित्रांनो पाहू शकता की तुमचं जे काही डोळ्याचं जे काही व्हिज्युअलायझेशन असणार आहे ते किती असलं पाहिजे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टॅटू वगैरे साठीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या हातावरती वगैरे जर टॅटू असतील तर त्याच्यासाठीच्या या सूचना आहेत त्या तुम्ही पाहू शकता, वाचू शकता. मित्रांनो, हे सर्व मी तुम्हाला वाचत बसेल तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल
आणि मला जे काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती स्किप होईल, त्यामुळे काही गोष्टी मी इथं तुम्हाला डिटेलमध्ये वाचून दाखवत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने इथं करायचंय ते दिलेलं आहे। त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिलेली आहे। वेबसाईट नीट लक्षात ठेवायची मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट मी दिलेली आहे, ती तुम्ही पाहायची आहे आणि तिथून काय करायचं आहे, ती जे काही ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला तिथून करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, याच्यासाठीचं तुम्हाला फीचं जे काय आहे ते फी किती आहे, तर फक्त 100 रुपये ही फी असणार आहे। या परीक्षेसाठी अतिशय कमी फी आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी कॉन्स्टेबल पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तो अप्लाय करू शकता। फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे, कुठेही ऑफलाईन फी भरायची नाही। आणि पुन्हा एकदा बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या ज्या तारखा आहेत 24 डिसेंबर 2024 ते आपल्याला 22/1/2025 पर्यंत या ठिकाणी काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। इथं सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे। तुमची सिलेक्शन प्रोसेस बघा, तुमचं जे काय ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे। तुमची इथं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अशा दोन्ही टेस्ट होणार आहेत। त्याच्याबद्दलच्या इथं तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीने त्याचा क्रायटेरिया आहे बघा। फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर धावणं आहे आणि त्याच्यासाठीचं टायमिंग दिलेलं आहे 7 मिनिटं 30 सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचंय, 1600 मीटर धावायचं आहे। लॉंग जंप आहे, त्याच्यानंतर हाय जंप आहे, त्याचंही तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे की किती असली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये तुमची हाईट, चेस्ट आणि वेट सगळं तिथं काय केलं जाणार आहे, मेजरमेंट घेतली जाणार आहे। ही तुमची असणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट। त्याच्यानंतर बघा, इथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काय केलं जाणार आहे की रिटर्न एक्झाम असणार आहे 100 मार्कांची। त्या रिटर्न एक्झामचं जो क्रायटेरिया किंवा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीने बघा, जनरल नॉलेज 10 क्वेश्चन 10 मार्काला, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स 10 क्वेश्चन 10 मार्काला, हिंदी इंग्लिश 20 क्वेश्चन 20 मार्काला आणि त्याच्यानंतर तुमचा जो ट्रेड आहे त्याचे 60 क्वेश्चन 60 मार्काला, अशी तुमची एकूण 100 मार्काची एकूण इथं परीक्षा होणार आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी इथं देण्यात आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये बघा की क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे आणि पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया सुद्धा इथं देण्यात आलेला आहे, तेही तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर तुमची दुसऱ्या फेजमध्ये प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे, ती 50 मार्काची असणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचा जो सिलेबस आहे तोही इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे। तो सिलेबस पाहायचा आहे, त्या पद्धतीने तयारी करायची आहे। आणि ह्या ज्या काही परीक्षा आहे या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची इथं मेरिट लिस्ट लागणार आहे हे सर्व झाल्यानंतर, आणि नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। इथं लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही भरती आहे ती भरती अतिशय व्यवस्थित आणि चांगली भरती आहे। इंडो तिबेट कॉन्स्टेबल पोलीस पदासाठीची ही भरती आहे आणि इथं तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे की तुम्ही अर्ज भरताना तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, सर्व माहिती अचूक भरायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्याबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।